चला आमची तयारी चालली आहे. आम्ही आता चाललो आहे दर्शनाला. 2500 मध्ये आम्हाला रूम भेटला आहे एका दिवसासाठी. आम्ही आता फोटो काढतोय. एवढी मला माहिती नाही सोमनाथ बद्दल, पण या रूम बद्दल तरी एवढं कळालं की हा रूम एक नंबर आहे. काय आमचा मालक सध्या आंघोळ करतोय आता. मालक नाही लिंक तोडतो रे इकडे बघा नंतर बाकीकडे बघा. मालक नाही. अरे हे अरेंज करायला लागतं रे. हा ते मी करतो. नाही हँडल दिस स्टिक हँडल मी नाही नाही So, ते जरा एवढी I will- इंटरव्ह्यू होते This thing owner by me असं बोला. ही स्टिक ओनर यू ही स्टिक ओनर मी. हाँ वही मैं बोल रही हूँ. क्या बोल एवढी इंग्लिश आली तर काय बघितलं नसतं आता. काल बँडरला आपल्याला 12 वाजता बोलवली रील काढायला. रील काढायला. ते काय झालं मी काढाय नाही रील बनवायला. रिहर्सल करायला. त्याचं काय झालं आमची झाली त्याचं काय बोलू तुमची शकता नाही झाली. आम्ही वेळ आलो होतो, पण ज्यांनी सर्व काय अरेंज केलं होतं तोच आमचा थोडा लेट पोहोचला. तांत्रिक कारणामुळे तांत्रिक किती लेट 2 मिनिटं आधी कारणामुळे थोडा म्हणजे जास्त काय नाही, फक्त ट्रेन सुटत होती. डाक्टर मारला होता ट्रेनला, तेवढाच पोहोचला. आम्ही काय बोलू शकतो. नियोजन त्याच्याकडे होतं. मग आम्ही थांबलो नाही. आता सकाळी आम्ही 6:30ला वेरळला माझ्या मोबाईल 6:30 वाजले. माझ्या मोबाईल 6:30 वाजले ना. हाँ ठीक है साढ़े 6:30ला बोललो. तिथून नंतर आम्ही आलो बाहेर. बाहेर त्या वहिनीने डान्स केला. वहिनीला पण घ्या. तो तुम्हाला लवकरच ब्लॉग मध्ये दिसेल. हा, काही बरोबर. स्टेप होत्या त्या खतरनाक. प्रति होत्या. त्यानंतर आम्ही दमदम पकडला. जाणार कृष्ण मंदिर. नाही पहिले सोबत तिकडनं आम्हाला 50 रुपये चार्जेस घेतले रिक्षावाल्यानी. प्लीज कॉल लेटर. इंटरव्ह्यू टाइम. आम्ही 6:30 कुठं पोहोचलो? वेरावळला पोहोचलो. त्यानंतर आम्ही डान्स केला आमच्या वहिनीने. त्याला कोणाचा भेटला? मिथुनदाची ग्रँड सॅल्यूट भेटली. मिथुनदा नव्हते तिथं, पण त्यांनी ग्रँड सॅल्यूट दिली ऑनलाईन व्हिडिओ कॉलवरती. त्यानंतर आम्ही आलो. हा एरिया कोणता आहे? हा एरिया सोमनाथ नाही आपण याला काहीतरी घेऊन विला दाखवतो गेस्ट हाऊस नाही, शिवांगण गेस्ट हाऊसला पोहोचलो. आमची राहायची इच्छा नव्हती, पण काय करणार. आमच्या आमचा ओनर नाराज झाला होता. ओनरने डील आधीच केलेली. त्यामुळे आम्हाला राहायला लागलंय. आता आम्ही ओनरची वाट बघतोय. ओनर नाही रे आमच्याकडे ओनर नाही सध्या तो. बाकीच आपण पुढे सांगू काय होईल ते. चला आता आमच्या सोबत राहा, 96 आमचं फॉलोअप घ्या. आम्ही देत राहू. रिपोर्टर आणि किती कॅमेरामॅन ऋषभ कांदेकर त्यांचं सहकुटुंब सोबत भेटूया लवकरच. आमचा हे येत नाही रे करता करता. अंकुल करतोय की नाही? पाणी गरमला भेटलं जरा. आम्ही पुढे होतो परत नाराज जाऊया. काय तर बोलला नाश्ता करून घे. बघा तिकडे काहीतरी गर्दी दिसते. बघूया आपण जाऊन. साईडला कसला घोळ काय तो काहीतरी विचारायची काय काय माहिती. इथे समोर गेल्यावर समजेल की काय झालंय. नाकाबंदी होती. नाकाबंदी ओके नाकाबंदी होती. मोदीजी येणार होते म्हणून ही सर्व चेकिंग सुरू होती. आम्हाला वाटलं काय झालं म्हणून आम्ही बघायला गेलो. लेट झालं आणि हे लोक येत नाहीत फटाफट. हे नको रे बाई, बघणार आहेत ते व्हिडिओ. वीर हमीरजी गोहिल सोमनाथचे रक्षक म्हणून ओळखले जाणारे
सोमनाथ मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ यांचे स्मारक आहे. यांनी केवळ 16व्या वर्षी आपल्या लग्नाच्या मांडवातून उठून सोमनाथ मंदिराचे रक्षण करण्यासाठी प्राधान्य दिले. आता आपण गेटमधून आतमध्ये प्रवेश केलाय. सोमनाथ मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगपैकी पहिले ज्योतिर्लिंग मंदिर आहे. प्रजापती दक्ष यांनी चंद्रदेवांना श्राप दिला तेव्हा चंद्रदेवांनी महामृत्युंजयाने महादेवाची तपस्या केली आणि महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून वर मागितला. त्यानंतर चंद्रदेवांनी महादेवांना प्रार्थना केली की तुम्ही इथे स्थापित व्हा. तेव्हापासून महादेव शिवलिंग स्वरूपात इथे स्थापित आहेत. या मंदिरावर 17 वेळा आक्रमण युद्ध झाली, पण त्यानंतर हे मंदिर पुन्हा नव्याने उभारण्यात आले. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. ते चेकिंग होते आणि तिकडे मंदिर आहे. ते इकडनं पासून लाईन लागलेली असते. तर इथे आम्हाला फोन ठेवायचा आहे आणि आतमध्ये तर मग मी आतलं नाही दाखवू शकत तुम्हाला. मोबाइल, इलेक्ट्रॉनिक, चावी, बैटरी, डिजिटल घड़ी यहाँ जमा करना है. तर आता आपल्याला इथे सर्व ठेवायचं आहे आणि जायचं आहे. आता तुम्ही दर्शन करून आलेला आहे. 12:30 वाजलेत आम्हाला दर्शन घेऊन. आणि इकडे एक फंक्शन असल्यामुळे गर्दी खूप आहे. बाहेरून पंडित वगैरे आलेले आहेत. इकडे समोर फंक्शन चालू आहे, डान्स चालू आहे. ते बघा मंदिर तिकडे आहे आणि आतमध्ये फोन अलाउड नाही आहे म्हणून मी तुम्हाला नाही काय दाखवू शकत. 10:30ला आम्ही आतमध्ये गेलेलो. आता दर्शन वगैरे घेऊन आमचे 12:30 वाजलेत आम्हाला बाहेर यायला. कारण लाडूचे इथे प्रसाद घ्यायचे इथे पण लाईन होती. सगळीकडे लाईन बघू शकता. गर्दी पण खूप आहे त्यामुळे आम्हाला 2 तास लागले दर्शन घेऊन बाहेर यायला. हे बघा इथे सगळे असे बसलेत. हा म्हणून प्रसाद पासून सुरुवात करतात खायला. हा कोणाला शोधतोय? टीमचा लीडर सोमनाथचा मॅनेजर काहीतरी शोधतोय. कोण भेटत तरी एकटा काहीतरी खातोय. आमचं बिल्डर अशाच ट्रेन भांडण करायला लागले दोघं जण. चिक्कीवरून भांडण. तुम्हाला गॉगल दिला परत गेले दोघं भांडायला. एक नंबर गॉगल त्यांचं काहीतरी वेगळंच चाललंय. सोमनाथला गॉगलवरून भांडणं करतायत. वा सोमनाथचा प्रसाद, हा महाप्रसाद लिहिले. वाचतोय. सोमनाथचा महाप्रसाद सिंग मावा चिक्की, इथली सर्वात फेमस चिक्की. हा एवढंच आहे, मला काय माहित नाही मुद्दा. अशा तऱ्हेने आमच्या आजचे सोमनाथचे दर्शन झालंय. झालेलं आहे. आधी विठोबा झाला, आता आम्ही पोटोबाला चाललो आहोत. त्यामुळे तुम्ही जरा आम्ही काहीच खाल्लं नव्हतं शांत ते राहा आता आता. खाणार आम्ही. पोटोबा झाल्यानंतर आम्ही बोलू. चला आम्ही आता चाललो. घे सोळा ना काय माहिती. काय केलं आपण? याल ना. हो आलो. किती 16. पैसे नाही काय घेतली या सगळ्यांनी. ठीक आहे, याचं कुपन घ्यायचं आणि भोजनालयाच्या इकडे ती पकड. मी हात धुवून लागतो.
या भाजीसोबतच राईस खाणार. आम्ही आता बाहेर पडतोय, आमचा महाप्रसाद खाऊन झालाय. आता आपण जात आहोत जुन्या सोमनाथ मंदिरामध्ये. हे मंदिर सोमनाथ मंदिराच्या समोरच आहे. या मंदिराला अहिल्याबाई मंदिर असे म्हणतात. चला या. प्रवेश. जपोरे. मोबाईल नॉट अलाउड. कुठे लिहिलंय? सो क्लोज द camera. नमस्कार. ते घेतलं नंदी ना. श्री महादेव शंभो. ओम नमः पार्वती भस्म से भगवान को चारों ओर से मर्दन करो. ओम क्या युक्त है प्रदान करना. हाथ में चंदन रखिए. परम श्रेष्ठ चंदनम प्रतिगृह्यताम्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधे पुष्टिवर्धनम्. काय जुनी ती जुनी पिंड आहे वाटतं. श्री अन्नपूर्णा माताजी. आमचं दर्शन घेऊन झालंय. आता आम्ही जातोय बाहेर पडतोय. ह्या साईडला इकडे शॉप आहे, गीता प्रेस. साईडला इकडे दुकानं आहेत. भालका तीर्थ आणि बाणगंगा. आज त्याच्यातील अजून एक मंदिर आहे तिथलंच. जाता आता आपल्याला बघायचं. ओके. आणि आपले चार्जेस पर पर्सन 55.
हा जाऊन येऊ. जाऊन येऊन. वा, वा चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. बार्गेनिंग केलेलं आहे. बार्गेनिंग केलेलं आहे. बार्गेनिंग केलेलं आहे आणि या धंदे त्या गाडीत जो बसला त्यामुळे ओके ओके. चालेल स्टॉप. कुठे आलोय आपण? कुठला पण जाईल रे. हे किरण हे किरण कुठलं? बीड भंजन महादेव मंदिर. आता आपण गुजरात मधील एक मंदिरात आलेलं आहे, त्याचं नाव बीड भंजन महादेव मंदिर. बॅक साईडला दाखव. हे आता बघा. आपण मंदिरात दर्शन करायला जातो. हा, सावकाश सावकाश. चला दर्शन करायला. तू काय शोधतेस? तुम्हाला आम्ही तर इथेच आहे. चल. फिरून संध्याकाळी वापरायला ओके. दर्शन झालंय आमचं. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही म्हणून आम्ही नाही दाखवू शकत तुम्हाला. हे मंदिर बाणगंगा समुद्राच्या तीर्थक्षेत्राजवळ आहे आणि या मंदिरात जाताना पारंपरिक पोशाख घालण्याची शिफारस केली जाते. हे बघा, आता आपण आलो आहोत बाणगंगा आणि त्या साईडला सोमनाथचं मंदिर आहे. ते बघा, ते सोमनाथ मंदिर आहे आणि हे इकडे बाणगंगा. बाणगंगा हे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेलं अत्यंत पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे. शिवलिंग स्वयंभू आहेत. समुद्राच्या लाटा नैसर्गिकरित्या या शिवलिंगावर जलाभिषेक करत असतात. जेव्हा जारा या पारधीने श्रीकृष्णाला चुकून बाण मारला होता, त्याआधी तो इथे महादेवांची पूजा करत होता. व्हिडिओ निकालाय मैंने. साक्षात महादेवाचं दर्शन पाहिजे असेल तर भिजल्याशिवाय भेटत नाही. पाप पहिले धुवावे लागतात, त्यानंतर दर्शन भेटतं. टाकून दिली आहे. आता आपण आलो आहोत भालका तीर्थ मंदिर. चला. या मंदिराचा इतिहास तुम्हाला किरण माटे सांगेल. माझे बंधू किरण माटे या तुम्हाला मंदिराची माहिती सांगतील. राजेशने सांगितलंय म्हणून मी माहिती सांगते. श्रीकृष्णाचं शेवटचं मरण जे झालं ना, ते इथे झालं. ते कसं झालं, त्याच्या पायाला आहे ना बाण लागून झालं. तो बाण मारलेला बांधून घेऊन जरा नामक एक शिकारी होता, त्याला पायाचा गुंडू दिसला चमकलेला, म्हणून त्याला तिकडून बाण मारला. तो बाण तो पायाच्या अंगठ्याला येऊन लागला आणि त्यावेळी त्यांचं मरण झालं. ते इथे बसले होते. आणि तो त्यांचा शेवटचा देह टाकला गेला आणि तो देह माणसाने समुद्रामध्ये वाहिला. त्याचा हार्ट आहे ना, ते जगन्नाथपुरी तिकडे भेटतो आणि तिकडचं जे चारधाम आहे, चौथं धाम आहे, ते जगन्नाथपुरी आहे. त्या मंदिरात आता या मंदिराच्या किरण माटे इथे सांगितलं आहे. आता आपण त्या मंदिराचं दर्शन घ्यायला जाऊया. चला. सोबत जरा नामक शिकारी ते मंदिर दाखवलं. श्रीकृष्णाच्या पायाला मारलं. वो जो लेफ्ट में बैठा है ना, पैर पे हाथ जोड़ के, वही बंदा. तो मंदिराचा आहे. अच्छा ओके. ते बाणगंगा होती, ते मंदिर नव्हतं, हे मंदिर होतं.
याचा पेजवर मॅप बनवलेला आहे घरात, किती किलोमीटर काय आहे, किती किलोमीटर काय आहे, फक्त ते चाल मध्ये हनुमानमध्ये तो मारतो ना लोकं झाडावर. आणि शुग्रीव आणि वाणीला बोललो तू शुग्रीवला बोलतो तू हार घाल म्हणजे मी तुला ओळखेल. आणि ते तेवढे दिवस उभे राहतात आणि ते 40 दिवस चोवीस तिला तुम्हाला अशी काहीतरी बोलायचंय. काहीच नाही